जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। नियोजित शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलला जीवन ज्योत ट्रस्ट मुंबई आणि मिरजच्या साकार डेव्हलपर्सचा मदतीचा हात। दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलच्या वतीने आयोजित केलेला दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार 2024-2025 प्रदान सोहळा नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडला। शारदा वृद्ध सेवाश्रम व दीपस्तंभ शैक्षणिक संस्था आणि परिवार यांच्या नियोजनातून संपन्न झालेल्या भव्य दिव्य दैदिप्यमान अशा अविस्मरणीय सोहळ्याकरिता कोल्हापूर संस्थांचे अधिपती तथा कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणेचे माननीय विशाल लोंढे साहेब, प्रमुख पाहुणे जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबईचे माननीय खरकचंद सावला सर, मार्गदर्शक म्हणून हृदय प्रकाशन कोल्हापूरचे माननीय प्राध्यापक चंद्रकांत निकाडे सर आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते माननीय युवराज पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खरकचंद सावला सर आपल्या भाषणात म्हणाले की जीवन ज्योत ट्रस्ट कडून शारदा वृद्धाश्रम संकुलसाठी आम्ही लवकरच एक मोठी ॲम्ब्युलन्स देत आहोत। तसेच मी सदैव शारदा वृद्ध सेवाश्रम आणि परिवाराच्या पाठीशी उभा राहून अत्यावश्यक मदत करेन। तेव्हा आपण सर्वांनी मिळून शारदा वृद्ध सेवाश्रम संकुल इथे उभा करण्यास सर्वांगाने मदत करूया, कारण एक दिवस जगाच्या इतिहासात शारदा वृद्ध सेवाश्रम आणि परिवाराचे नाव अजरामर राहील इतकं पवित्र काम हे उभयंत करत आहेत। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवड केलेल्या 42 दिग्गज प्रतिभावंत पुरस्कारांपैकी दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार विजेते साकार डेव्हलपर्स मिरजचे सर्वेसर्वा तथा आर्किटेक्चर इंजिनियर माननीय विवेक पाटील सर यांनी नेबापूर हद्द बोरपाडळे फाटा तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील संस्थेच्या निसर्गरम्य जागेवर शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलच्या 3D डिझाईन पासून ते पूर्ण संकुल उभे होईपर्यंत मी कोणतीही कसलीही फी न घेता आर्किटेक्चर इंजिनिअरिंगच्या दृष्टीने लागणारी सर्वस्वी मदत करणार आहे असं स्पष्ट करत सर्वांची मने जिंकली। निपाणीचे रहिवासी आणि अर्जुनी तालुका कागल शाळेचे विषय शिक्षक तंत्रस्नेही आणि पर्यावरण प्रेमी शिक्षक माननीय नामदेवराव चौगुले यांनी येत्या 2 वर्षात नियोजित शारदा वृद्ध सेवाश्रम संकुल पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या आणि शासन योजनेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर मदत जमा करून लवकरात लवकर हिंदरत्न दीपक लोंढे आणि अनाथांची नाथ शारदाताई लोंढे यांचे शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलचं स्वप्न पूर्ण करण्यास मी वचनबद्ध राहीन असं मत व्यक्त केलं। पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी आणि मान्यवरांना 100 रुपये भेट देऊन हा पुरस्कार सोहळा पर्यावरण पूरक करण्यास लोंढे दाम्पत्यांचा साडी, शाल, शंभूराजे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला। दीपगंगा भागीरथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न दीपक लोंढे, अनाथांची नाथ समाजसेविका माननीय शारदा लोंढे यांनी कर्णांची दानत असणाऱ्या या तिन्ही दानशूर व्यक्तींच्या पाठिंब्याचा स्वीकार करत स्वागत केलं। दीपस्तंभ शैक्षणिक संस्थेचे माननीय देवसर यांनी सर्वांचे आभार मानले। नामदेव चौगुले सर, पर्यावरण प्रेमी शिक्षक म्हणून गेली बरीच वर्षे मी कार्यरत असून माझ्या आयुष्यातील एक खूप मोठा अनुभव की दीपगंगा भागीरथी जी बहुउद्देशीय संस्था आणि या संस्थेचा जो पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक कोल्हापूर या ठिकाणी जो झाला, तर या कार्यक्रमाला आमच्या कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज की यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि त्यांनी सुद्धा दीपक लोंढे की ज्यांनी या शारदा वृद्ध सेवाश्रम मिरज या ठिकाणी जो सुरू आहे त्याची सुरुवात दीपक लोंढे आणि त्यांच्या सहभागी शारदा लोंढे यांनी केलेलं असून यांचं कार्य हे खूप कौतुकास्पद आहे, कारण यांनी स्वतःची जी काही स्थावर होती ही स्थावर पूर्णपणे त्याची विक्री करून आपल्या पत्नीच्या गळ्यातील दागिने सुद्धा देऊन सर्वसाधारणपणे 15 ते 20 वृद्ध लोकांना आपल्याच त्या वृद्धाश्रम मध्ये राहते करून आपल्या सहकुटुंब ते त्या ठिकाणी राहतात। आणि या कार्यक्रमामध्ये
ज्यावेळी हा शाहू स्मारकाला कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमामध्ये विशाल लोंढे की जे समाज कल्याण या ठिकाणी पुणे या ठिकाणी जे कार्यरत आयुक्त म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा या फक्त कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असं नाही, तर सदैव मी आपल्या पाठीशी राहील अशा प्रकारचे उद्गार काढले. आणि त्यानंतर शमीबा पाटील की तृतीयपंथी असून सुद्धा ज्यांनी बऱ्याच महिलांसाठी केलेलं योगदान आहे ती देखील खूप मोठं आहे आणि त्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये पुरस्कारते होत्या. त्याचप्रमाणे हरकचंद सावला की ज्याने मुंबईमध्ये कॅन्सर ट्रस्ट सुरू केलेला आहे, तर त्यांनी सुद्धा या शारदा वृद्धाश्रमसाठी एक व्हॅन देण्याचे ठरवलं नाही तर ते दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सांगलीमधले विवेक पाटील हे जे इंजिनियर आहेत, या इंजिनियरनी सांगितलं की नियोजित जे शारदा वृद्ध सेवाश्रम बोरपाडळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी जे सुरू होत आहे, तर याची सुरुवात करण्यापासून ते संपूर्णपणे ते पूर्ण होईपर्यंतचे जे काही कन्सल्टिंग असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर डिझाईन असेल, 3D असेल, हे सर्वतोपरी मी माझ्याकडून मोफत देईन अशा प्रकारचा हा मतीचा जो ओघ आहे, हा जर ओघ वाढला तर निश्चितपणानं आमच्या कोल्हापूर नगरीतील म्हणजे शाहू नगरीतील सर्व दानशूर लोकांनी जर आपल्या सढळ हाताने मदत केली तर निश्चितपणानं दीपक लोंढे आणि शारदा लोंढे यांनी जे वृद्धाश्रमचं पाहिलेलं स्वप्न आहे ते नक्कीच सत्यात उतरेल. आणि बऱ्याच लोकांना की जी मंडळी घरामधील वृद्ध माणसं ही जुन्या फर्निचर सारखी जी आडगळीत पडलेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि हास्याचं फुंकर घालण्याचं काम ही नवरा बायको करताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही समाजातील सर्वांनीच आपल्या यथाशक्ती मदत करून त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी होऊया. धन्यवाद. नमस्कार. जय भारत, जय महाराष्ट्र. हे अतिशय सुंदर कार्य दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार आणि शारदा वृद्धाश्रमचे प्रणेता दीपक शेठ यांचे नेतृत्वाखाली एवढे सुंदर कार्य होतात. मनापासून जेवढे अभिनंदन देणार तेवढे कमी आहे. जीवन ज्योत कॅन्सर केअर ट्रस्ट 41 वर्षापासून जे कार्य मुंबईमध्ये आढळतो त्याच्यापेक्षा किती सुंदर कार्य इकडे हे दीपगंगा भागीरथी मध्ये चाललेले आहे. आणि एवढ्या लोकांना निवडून त्यांच्या कार्याला परत समाजसमोर प्रत्यक्ष दाखवणे खूप फार मोठं कार्य आणि त्याच्यासाठी जे हिंमत आणि धैर्य लागते त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार, मी विवेक रंगराव पाटील, राहणार मिरज. मी गेले 25 वर्ष सिव्हिल इंजिनियर, इंटिरियर डिझायनर, बिल्डर म्हणून मी काम करीत आहे. दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्धाश्रम सांगली व कोल्हापूर यांच्या वतीने दिले जाणारा दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय उद्योगभूषण पुरस्कार 2024 करता माझी निवड केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्ररत्न दीपक लोंढे साहेब व निवड समितीचे मी मनापासून आभार मानतो.
मग काय वाईट झालं इथे येऊन वाईट झालं का तुझं? भेटला ना का वाईट झालं माझ्यापासून तुला? तोंड दाखवून काय करायचं? मी जातो का एवढा का कुठला जीव? तुम्ही या नका नाही तर मला कोणी नाही जगात असं वाटतं. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.